नमस्कार मित्रांनो. आपण एक व्हिडिओ केलेला, तुम्हाला आठवत असेल, 5,000 रुपयाची एस-आय-पी केल्यानंतर किती पैसे बनतात. त्यावर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या, की बोर्डवरचं दिसत नाही. तर चुकलं कुठे? तर नवीन-नवीनच व्हिडिओ करायला शिकलेलो आणि कसं करायचं काय माहिती नव्हतं. कॅमेरा चांगला नव्हता, काहीच माहीत नव्हतं, समजत नव्हतं. त्यामुळं ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसल्या नाहीत, ओळखल्या नाहीत, समजल्या नाहीत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तोच व्हिडिओ आपण आज रिपीट करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की 5,000 रुपयाची जर एस-आय-पी केली, तर प्रत्यक्षात किती पैसे बनतात आणि आज आपण लाईव्ह डेमो सोबत घेणार आहे. हे कॅल्क्युलेशन करून आपण दाखवणार आहे, की कशा पद्धतीने पैसे बनत आहेत. चला तर वळूया आजच्या विषयाकडे. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात थांबू नका मित्रांनो. तर 5,000 रुपयाची एस-आय-पी आपल्याला शक्य आहे. नॉर्मली बऱ्याच लोकांना शक्य आहे. जर ही एस-आय-पी केली, आता आपण याच्यामध्ये विचार करणार आहे, की जर 12% जर रिटर्न मिळाले, तर किती पैसे बनतात? 12% आपण कशासाठी घेतलंय? कारण की मार्केट नॉर्मली वाढतंय 14% पाठीमागचा इतिहास बघितला तर 14% मार्केट वाढत आलंय. आपण फार मोठे रिटर्न बघणार नाही आहे, कारण आता खूप लोकांना चांगले-चांगले 18-20% पण रिटर्न मिळाले. खूप मोठं पण बघणार नाही आणि खूप कमी पण बघणार नाही आहे. आपण 12% एव्हरेज इंडेक्सपेक्षा 2% कमी 12% आपण विचार करूया आणि पुढे जाऊया. तर 12% जर कॅल्क्युलेशन केले, तर 5,000 रुपयाची एस-आय-पी समजा जर 5 वर्ष चालू ठेवली, तर त्या एस-आय-पीमध्ये आपण पैसे भरणार किती आहे बघा? तर मित्रांनो 3,00,000 भरणार आहे. 3,00,000वर 5 वर्षात व्याज बनतंय ₹1,05,000 आणि आपली फायनल अमाउंट बनते मित्रांनो ₹4,05,000. बघा, 5 वर्षानंतर अजून आपण त्याच्यामध्ये जर 5 वर्षे वाढवली, तर पैसे आपण भरतोय ₹6,00,000. त्याच्यामध्ये व्याज बनते ₹5,21,000 आणि फायनल अमाउंट बनते मित्रांनो ₹11,21,000. आता बघा 5 वर्षे वाढवले म्हणलं, 5 ची डबल केली म्हणलं नाही. ठीक आहे. पण पैसे मात्र बघा 4 वरून 11 वर पोहोचले. वर्षे डबल केलेले नाहीत. फक्त 5च वाढवल्यात. पण पैसे मात्र डबलच्या वर गेले. ठीक आहे. तर 15 वर्ष आपण ही एस-आय-पी आपण कंटिन्यूअस केली तर. तर 15 वर्षात आपण पैसे भरणार आहे मित्रांनो ₹9,00,000. तर ₹9,00,000 आपल्याला याच्यावर 12% व्याज बनते मित्रांनो ₹14,82,00,000 म्हणजे ₹14,82,000. तर फायनल अमाउंट आपली बनते ₹23,82,000. मित्रांनो, अशा पद्धतीनं परत आपण 5च वर्ष वाढवले. तर बघा पैसे 11 वरनं 23 वर पोहोचले. बघा परत अजून एकदा आपण 5 वर्ष वाढवून बघूयात. 5 वर्ष वाढवले तर आपण 20 वर्षात पैसे भरतोय ₹12,00,000. फायनल अमाउंट बनते आपली ₹46,00,000 म्हणजे व्याज किती बनते मित्रांनो? तर ₹34,00,000 आपल्याला व्याज बनते याच्यावर. आता बघा 15 मध्ये 5च ॲड करतोय आणि अमाउंट मात्र 23 वरनं 46 वर जाते. 12% जरी कॅल्क्युलेशन असलं तरी पैसे हे डबलच होत चाललेत मित्रांनो. बरोबर? आता विचार केला आपण जर पाठीमागचे जर रेकॉर्ड बघितले आपण 5व्या वर्षापासून आत्ताच्या 20व्या वर्षापर्यंत, तर व्याज बघा मित्रांनो आणि भरलेली रक्कम बघा. भरलेल्या रकमेपेक्षा सुरुवातीला व्याज कमी होतं. 10व्या वर्षी 6,00,000 भरत होतो, 5,21,000 व्याज बनत होतं. 15व्या वर्षी 9,00,000 भरत होतो, 14,00,000 व्याज बनलं. म्हणजे व्याज वाढलं, मूळ मुद्दल कमी राहिली. आणि 20व्या वर्षी बघा 12,00,000 भरतोय आणि 34,00,000 व्याज बनलं. टोटल फायनल 46,00,000 बनलं. असं का घडलं? तर मित्रांनो आपण सलग 20 वर्ष ही गुंतवणूक करत आलो. तर काय झालं इथं? तर कंपाउंडिंग व्याज बनलं. सी जो म्हणतोय आपण तो कंपाउंडिंग व्याज बनलं. कंपाउंडिंग व्याज म्हणजे काय झालं? तर व्याजावर व्याज बनवायची पद्धत. व्याजावर व्याज कॅल्क्युलेट होत गेलं. त्यामुळं हा व्याजाचा आकडा खूप मोठा होत गेला. मूळ रक्कम कमी राहिली आणि व्याज मात्र भलं मोठं झालं. बरोबर? आणि असं जर घडलं तरच आपण ही मोठी रक्कम मिळवू शकणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. असं होणार नाही 3, 4, 5 वर्षात पैसे काढतो आणि खूप मोठी मला रक्कम येणार. असं होणार नाही. असं कधीच होणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही कितीही मोठी रक्कम लावा, तर अशा गोष्टी घडणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? 10, 15, 20 वर्षेच गुंतवणूक करावं लागेल. म्हणजे हळू श्रीमंत होण्याची गोष्ट आहे. पटकन ट्रेडिंग सर्कल एका दिवसात, 8 दिवसात, 21 दिवसात असं काही होणार नाही मित्रांनो. बघा, अजून 5 वर्ष आपण जर वाढवली, 20 वर्षानंतर जर 25 वर्षाचा जर विचार केला मित्रांनो, तर 25 वर्षात आपण पैसे भरतोय मित्रांनो ₹15,00,000 आणि याच्यावर व्याज आता बघा ₹70,00,000 मित्रांनो व्याज बनतं.
आणि फायनल अमाउंट बनते 85 लाख रुपये. आता पण जवळपास डबलच्या आसपास पोहोचतोय आपण. बघा, 70 लाख व्याज बनले, 85 लाख फायनल अमाउंट बनले. मित्रांनो, हे आहे काय लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचं गुपित. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगची मजा. बघा, अशा पद्धतीनं जर तुम्ही गुंतवणूक करत गेला, कुठलंही गोल अचीव्ह करणं अशक्य नाही. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. जुना व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या आणि त्या व्हिडिओ नंतर हा पण व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. काही शंका वाटलं मला तुम्ही नक्की कॉल करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. नमस्कार.